हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शुक्रवार. सकाळचे 8:45 वाजले आणि 8:45ला आहे ना माझ्या घरातले सर्व काही काम आवरले. फक्त देवपूजा बाकी आहे. सोफा आवरून झाला आहे, म्हणजे हॉल आवरून झाला आहे, दोन्ही बेड आवरून झाले, किचन वगैरे सर्व सर्व काम आवरलं आहे. आणि हौसा तिचं आल्यानंतर तिची कामं ती करील, कपडे भांडे भरची. पण जे कामं मी करते ना ते आज सगळे आवरून झाले. त्याच्यातली फक्तच आता मला देवपूजा करायची बाकी आहे. पण सगळ्यात आधी ना आम्ही जरा बाहेर चाललो आहे. आल्यानंतर 1-1.5 तासात आम्ही लगेच येणार आहे. आल्यानंतर मग म्हटलं देवपूजा करील. तर चला तुम्हाला मी दाखवते. आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये किंवा एक सेपरेट व्हिडिओ बनवून साड्या मी कशा घेतल्या ना त्यासुद्धा दाखवणार आहे. तर व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मी आता तुम्हाला दाखवते. आता इथं तुम्ही बघाल तर हॉल वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. सगळं आवरलं आहे बघा. बेड आवरून झाला आहे. वॉशिंग मशीन आता मध्ये ठेवलं, म्हटलं नको बाहेर होतं तर ते मध्ये ठेवलं आहे. इथं किचन वगैरे बघाल तर किचन व्यवस्थित आवरून झालं आहे. फ्रीज वगैरे पुसून काढ, डायनिंग टेबल पुसून घेतला आहे स्वच्छ. आणि हे बघा किचन सगळं सगळं. स्वयंपाक पण झालेला आहे माझा. हे बघा इथं डायनिंगवरती स्वयंपाक आहे, तिकडे किचनवरती स्वयंपाक आहे. यांचा भाजीपोळीचा नाश्ता पण झाला आहे. फक्त मी काही नाही खाल्लं. आधी जेवणार आहे तो, अजून तो नाही येते त्याच्यामुळे तो घरीच आहे आणि करील जेवण. आणि काही रिकाम्या बरण्या आहेत ना त्याच्यातले 1-2 घासल्यात, बाकीच्या बरण्यासुद्धा घासायच्या आहेत. तर चला. आणि ऊन बाहेर खूप मस्त पडलं आहे. आमच्या इकडं तुम्ही बघाल तर पाऊसच नाही आहे. कालपासून ऊन पडेल. तर हे बघा असं आवरून झालं आहे सर्व काही. हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे. व्हिडिओ अपलोड करायला खूप उशीर झाला आहे. तर आमच्या इकडे ना कमीत कमी आता 8 दिवस झाले ऊन आहे. पाऊस म्हणजे अजिबातच नाही आहे. एवढं कडक ऊन आहे का खूप गरम वगैरे होतं आहे. आणि जरा माझी तब्येतसुद्धा बरी नव्हती. कोल्हापूरवरतून आल्यानंतर आहे ना जरा सर्दी खोकला, आणि ते पण मला काही नाही सर्दी खोकल्याचं. पण खरं सांगायचं तर माझा मनी प्लांटचा वेल आहे ना एवढा सुकत चालला आहे, त्याचे सर्व पानं पिवळे होत चालले. त्याच्यामुळे ना माझं आहे ना कशातच मन नाही लागत आहे किंवा मला व्हिडिओसुद्धा बनवायची इच्छा होत नाही आहे. त्या वेलाकडे बघितलं का खूप वाईट वाटतं. तेवढी साड्यांची पिशवी आण ना इकडे येताना. तर चला आता तुम्हाला मी ना सर्व साड्या दाखवते का कशा साड्या आहेत त्या. आणि त्या सर्व साड्या माझ्यासाठी मी आणल्या आहे, मला वापरायला, ऑफिसला जायला, घरी वापरायला अशा आणलेल्या साड्या आहेत. तर चला आता दाखवते. ब्लाऊज तर साड्यांचे ब्लाऊज कट करून आणि योगिताकडे शिवायला देऊन टाकले आणि साड्या घेऊन आले. साड्यांना फॉल बिडिंग म्हटलं इकडंच करील. तर जेव्हा आम्ही कोल्हापूरवरून येत होतो ना तिच्या घरी गेलो ना तेव्हाच तिच्याकडे सर्व साड्या दिल्या. आणि म्हटलं हे ब्लाऊज तू शिव आणि साड्या माझ्याकडे रिटर्न दे. आणली बाळा पिशवी. हां चला आताच मी चहा वगैरे घेतला आणि इथे साड्या आणून ठेवल्या. तर आता एक एक करून येणं सर्व साड्या तुम्हाला मी दाखवते कशा साड्या आहेत. आणि मला वापरायला ऑफिसमध्ये घालायला अशा घेतल्या आहेत साड्या. काही म्हणजे अशा 5 साड्यांवरचे मी आणताना 10 साड्या आणल्या. 5 साड्यांवरचे ब्लाऊज नाही शिवले, कारण म्हटलं असू दे काही देवीची ओटी वगैरे भरायला लागते त्यावेळेस ओटी भरली का मग तीच साडी आपण वापरू शकतो. तर मग अशा काही साड्या ठेवल्यात. किंवा असं कोणी घरी पाहुणे वगैरे येतात मग साडी द्यायला लागते, त्याच्यामुळे म्हटलं नको. आता हिच्यावरचा नाही ब्लाऊज शिवला, ही एक घेतली. मी सर्व साड्यांना ना पिशव्या घेऊन आले. म्हटलं मला ना आधी पिशव्या द्या म्हटलं सर्व साड्यांसाठी. तर बघा आता हिच्यावरती पण हिचं पण ब्लाऊज काढून दिलं आहे. आणि योगिताला म्हटलं मस्त ब्लाऊज शिव, एकदम छान ब्लाऊज शिवते ती. तर याच्यावर आहे ना ती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस घेणार आहे म्हणे. आता गुलाबी घेते आणि तो शिवते म्हणे, छान दिसेल. म्हटलं ठीक आहे तुला जसं वाटेल तसं. तर मला कसं दररोजच वापरायला लागतं, ऑफिसमध्ये घालायला लागतात. अशी पण तुम्ही बघतात का मी व्हिडिओमध्ये साडीवरतीच असते, ड्रेस पण कमी घालते आणि गाऊनवरचं तो तर विषयच नाही. तर मग म्हटलं ठीक आहे. तर हलक्या फुलक्या म्हणजे एकदम जड नाही किंवा हेवी नाही, ह्या साड्या नेसून मी काही काम करू शकते अशा साड्या घेतल्या. तर बघा ही एक घेतली आणि मला आवडतात अशा साड्या, साध्या सिंपल पण छान दिसायला. हिच्यावरती पण नाही ब्लाऊज शिवला, हिच्यावरती एक ब्लाऊज शिवला. ब्लाऊज योगिताने शिवल्यानंतर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा
इकडच्या बाजूला ब्लाऊज होता तो फाडून दिला ब्लाऊज पीस. हा इकडचा पदर आहे. आणि म्हटलं चला आता ना जरा मागच्या वेळेस सर्व साड्यांचे ब्लाऊज वगैरे शिवून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की सगळ्या साड्या एकसारख्या होत्या. तर हे बघा याच्यावरचा पण ब्लाऊज शिवायला दिला आहे. छान ग्रे कलर. हाईटला वगैरे खूप मस्त साड्या आहेत. आणि हे म्हणे का अशाच साड्या घे ऑफिसला वगैरे घालायला पण छान दिसतात. मग त्याच्यामुळे ना मी अशाच घेतल्या. सर्व साड्यांची योगिता तिथे घड्या मोडल्यात. तिची जी डेली यूजची साडी तिला माप लावलं आणि त्याच्यानंतरच मग ब्लाऊज पीस कट केले. कापड तर खूप मस्त आहे साड्यांचं. हा पदर चेन तुटली पिशवीची. ही साडी माझ्या दीदीला खूप आवडली. मम्मी मला तर ही साडी म्हणजे खूपच आवडली. हिच्यावरचा ब्लाऊज शिवायला दिला. कापड खूप छान आहे. सर्व साड्यांचे कापड आहे ना खूप मस्त. हा ब्लाऊज सॉरी इकडचा पदर पदर अशी आहे. ही एक अजून साड्या होत्या पण सफेदच साडी नव्हती. आहेत सफेद पण त्या हेवी. एक आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीला घालतो ती एक आहे. आणि एक दुसरी तर त्या काठपदराच्या वगैरे किंवा चांगल्या साड्या तर त्या अशा आहे ना श्रावण महिन्यामध्ये मंदिरात जायला किंवा असं कधी वाटलं सफेद साडी नेसावं तर तशी साडीच नव्हती. मग मी ब्लाऊज सुद्धा शिवलाय बघा. खूप मस्त ब्लाऊज शिवलाय. मला ना असेच ब्लाऊज आवडतात. फक्त गोल गळा आणि असे साधे सिंपल ब्लाऊज आवडतात. तर अजून थोडंसं मला बरं नाही वाटलेलं. खोकला आहे. कापड खूप छान आहे. ही नाशिकमध्ये घेतली आहे साडी आणि ह्या बाकीच्या सर्व कोल्हापूरमधल्या आहे. हे बघा तिने फॉल वगैरे लावून दिला आहे. अशी साडी येते तर. आणि तिचा पदर बघा तर बघा असा पदर आहे. हिचा नाही ब्लाऊज शिवला त्याच्यानंतर हिचा नाही आणि हिचा नाही. असे हे बघा ह्या ठेवल्या आहे. म्हटलं असं असू दे कोणीतरी घरी आलं वगैरे पाहुणे वगैरे तर द्यायला लागतात. आणि मग पटकन आमच्या इथे असं म्हणावं अशी साडी सुद्धा मिळत नाही. आणि मग म्हटलं नको मग अशा ना मी 5 साड्या ठेवल्या. आणि वाटलं तर मी मला सुद्धा शिवू शकते. जेव्हा मला वाटलं का मला शिवायची तर मला पण मी शिवू शकते. आणि त्याच्याच नंतर ही साडी मला आपली सबस्क्रायबर ताई तुम्ही बघितली कोल्हापूरमध्ये मला भेटायला आली होती. आणि मी पण तिच्या घरी गेले होते भेटायला मृणाली. तिने ही साडी मला दिली. मी तिला नाही म्हटले पण तिने काय माझं ऐकलं नाही. तिने ही मला जबरदस्ती ही साडी दिली. हा ब्लाऊज पीस आहे ओटीमध्येच तिने दिलं. तर हे बघा खूप मस्त साडी आहे. काठापदराची आहे. आता हिची घडी नाही मी मोडत. आणि खूप छान साडी आहे. मोरपंखी कलर खूप मस्त आहे. कापड वगैरे पण खूप छान आहे. पण काय झालं ही साडी घेतल्यानंतर हे तर मला रागवलेच का कशाला घ्यायची नव्हती तू घ्यायला लागत. आणि मी माझ्या आईवडील आणि माझे भाऊन ते पण मला म्हटले का कशाला घेतली नव्हती घ्यायची ना. तर म्हटलं ती ऐकतच नव्हती. तर सगळे मला रागवले म्हणजे माझे माहेरचे माणसं का तू साडी घेतलीच कशाला. आणि बघा किती सुंदर साडी आहे. तर माझी एकदम जवळची साडी ही. आता हिची घडी नाही मी मोडते म्हटलं म्हणजे पुन्हा घडी घालायला. तर हिच्यावरती सुद्धा मी ब्लाऊज शिवणार आहे कारण तिने मला एवढी प्रेमाने दिली तर तिची साडी मी वापरणार आहे. तर बघा एवढ्या साड्या मी माझ्यासाठी वापरायला घेतल्या.
आणि मला लागतातच, गरजच आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं नकोच घेऊया, आलोय कोल्हापूरमध्ये. हे मला म्हणे घ्यायच्या का तुला साड्या, आमच्याकडे खूप वेळ पण होता. मग म्हटलं ठीक आहे चला, तुम्ही म्हणताय तर. नाहीतर मग म्हटलं नाशिकमध्ये घेऊ, पण हे म्हणे आलोयच कोल्हापूरला तर घे इथंच. नाशिकला जायचं, साड्या घ्यायच्या, एक दिवसाचा वेळात वेळ काढून जायला लागेल. तर म्हटलं ही गोष्ट बरोबर आहे. मग म्हटलं चला मग घेतल्या या साड्या. तर सांगा याच्यात तुम्हाला कोणती साडी आवडली ती. चला तर आता हे सर्व साड्यांच्या घड्या घालून ठेवते आणि उद्या परवा फॉल बिडिंगला देते. तर खूप मस्त साड्या, म्हणजे मला तर एकदम आवडल्या, हलक्या फुलक्या. आणि मी असं दिवसभर साडीमध्येच असते, त्याच्यामुळे ना मला अशा साड्या आवडतात. एकदम पातळ आणि म्हणजे अशा फुगणार नाही, किंवा अशा आपलं साडी नेसल्यानंतर कंटाळा सुद्धा येणार नाही, अशा साड्या आहेत. आणि असं पण मला म्हणजे साडीवरती सर्व काही काम वगैरे करायचं असल्यानंतर होतंय, मला काही तो टेन्शन नाहीये. त्यांच्या घड्या घालून ठेवते. साडी म्हटल्यानंतर आपल्या सर्व लेडीजचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे साडी. साडी ही प्रत्येक स्त्रीला खूप आवडते. आणि तसं मी यांना बोलले होते का नका कोल्हापूरमध्ये म्हटलं घ्यायचं, आणि एवढं वजन इथून आपल्याला नाशिकला घेऊन जायचं, पण ते म्हणे घे. म्हटलं ठीक आहे, आता त्यांची इच्छा होती, मग म्हटलं घ्या, मला काय नाही, घेतात तर घ्या. कापड खूप छान आहे, सर्व साड्यांचे कापड आहे ना खूप मस्त आहे. साडी मेन म्हणजे काय आहे, साडी नेसल्यानंतर आहे ना कंटाळा नाही आला पाहिजे आपल्याला साडीचा, अशी साडी पाहिजे. नाहीतर खूप साडीचा असं फुगा होणार, आबागोबा होणार, आणि मग त्याच्याने ना माणसाला कंटाळा येतो. साडी नेसल्यानंतर आहे ना एकदम मस्त निवांत माणूस राहिलं पाहिजे, अशी साडी पाहिजे. त्याच्यामुळेच मग मी अशा साड्या घेतल्या. आणि मला कसं दिवसभर मग ऑफिसमध्ये घालणं, किंवा घरी पण आता याच्यात ह्या साड्या मी घरी पण घालणार आणि ऑफिसमध्ये पण घालणार, म्हणजे माझा दोन्ही ठिकाणी ह्या साड्यांचा वापर होणार आहे. तर आता सर्व साड्यांच्या घड्या घालते म्हटलं, आणि पुन्हा भांडे लावायचे आहेत. तर चला, तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. चला व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.